आले, मी आलेच. हा हो हो आले. गुरुजी, पूजेचे सामान बघितलं का तुम्ही? सगळं व्यवस्थित आहे. नाही, काही लागलं तर मला सांगा. काय रे, काय झालं? बॉस, टेक्नोचा फोन आला होता. मग काही कळलं का त्या व्यक्तीबद्दल? कोण आहे ती व्यक्ती? काय कळलं का त्या आवाजाचं? बॉस शांत हो, अजून आपल्याला काहीच कळलं नाहीये. टेक्नो म्हणत होता की तो व्हॉइस AI जनरेटेड सॉफ्टवेअर वापरून केल्या गेल्यामुळे व्हॉइस क्लिअर करणं थोडं कठीण चाललंय. आणि सध्या मार्केटमध्ये नवीन सॉफ्टवेअर आलेत ना, त्यामुळे हे सगळं. छान आहे सॉफ्टवेअर. हो हो, मी चेक केलं. मी तुम्हाला संध्याकाळी कॉलच करणार होते. आय गिव्ह यू कॉल बॅक. या. काय झालं? साधू सर जे म्हणाले होते ना, ती गोष्ट माझ्या डोक्यातनं जातच नाहीये. ते म्हणाले होते ना आपल्याला की ती व्यक्ती जर तुमच्या जवळची असेल तर ती तुमची काळजी घेऊन तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करायचा प्रयत्न करत असेल. केदार, खरंच ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असेल तर? ती व्यक्ती जिने आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये सांभाळून घेतलंय, आपल्या पाठीशी उभी राहिली. ती व्यक्ती जी इतके दिवस आपल्याशी खूप चांगलं वागली आहे, पण तो एक फक्त चांगुलपणाचा मुखवटा असेल तर? मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं या सगळ्यामुळे. नाही, आपण ना केदार कोणाकडनं अपेक्षाच नाही ठेवायला पाहिजे. अपेक्षा ठेवल्या की अपेक्षा भंगाची सुरुवात होते. तुला काही कळलंय का? कोणाविषयी बोलतेस तू? मी मगाशी ते हाय केतू, तू कुठे दिसला नाही ना म्हणून आले मी. म्हणजे तुम्ही दोघं कुठे दिसले नाही ना म्हणून आले. ती पूजा सुरू होते ना आता. चला ना. काव्य, आम्ही नवरा बायको काहीतरी महत्वाचं बोलतोय. तू 2 मिनिटं. बरोबर बोलतेय ना ती केदार? अरे, बाहेर पूजा सुरू झाली असेल तर वाट बघत असते ना आपली. काव्या, तू हो पुढे, आम्ही आलोच. या. हा, पटकन या. हो, ही